नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो. तर आज आपण आलोत आपल्या शेतीमध्ये. म्हणजे आज आपल्या शेतीमध्ये गहू लावलेला आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपला गहू असं आनंदात डोलत आहे. आपल्या काल्या मातीमध्ये म्हणजे आपल्या आईच्या उदरामध्ये कोणकोणते पीक घेऊ शकतो आपण. तर आपण काल्या मातीमध्ये तर आपण गहू घेऊ शकतो, कापूस घेऊ शकतो, ज्वारी, बाजरी हे सगळे प्रकारचे घेऊ शकतो. आणि तुम्ही आपण बघू शकताय की आपल्या शेतीमध्ये आपल्याकडे दोन प्रकारच्या पण शेती आहेत. आपण जिथे आपल्याकडे काली माती आहे तिथे आपण गहू, ज्वारी, बाजरी, कापूस या प्रकारचे सगळं धान्य लावलेलं आहे. तसं त्याच प्रकारे तुम्हाला दुसरी शेती दाखवेल, त्याच्यामध्ये आपले भात वगैरे तेही लावलेलं आहे. आणि कसं असतं ना, तुम्ही तर बघितलं असेल लॉकडाऊनमध्ये, तर तुम्ही बघितलं असेल सगळं जॉब वगैरे जे पूर्ण इंडस्ट्री होती ती सगळी बंद पडलेली होती. पण जो शेतकरी होता तोच फक्त उगवून आपल्या लोकांना खाऊ घालू शकत होता. लोकांना शेतकरीला कमी भाव भेटतोय, पण शेतकरी जर कमवला नाही तर त्याला खायला भेटणार काय? लोकांपर्यंत जर अन्न जात आहे ते कोणामुळे जात आहे? हे शेतकरी मुले. तुम्ही बघू शकताय कसं आनंदाचा लहर घेत ते पण मस्त आनंदात डोलत आहेत, खूप छान प्रकारे. तर तुम्ही बघू शकताय की आपण असं बांधावरण पण लावलेलं आहे आणि पूर्ण असं वातावरण पण खूप प्रकाल असं मस्त आहे. तर तुम्ही बघू शकताय आपली ही माती पूर्ण ऑर्गेनिक आहे. ही आपल्या इकडे पूर्ण ऑर्गेनिक केलेली जाते, कोणत्याही प्रकारचं काही वापरलं जात नाही. बघू शकताय. तुमच्याकडे पण केली जाते का शेती? करत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा आणि नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याबद्दल. धन्यवाद. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून.